नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। या मशीनच्या वाइब्रेशनने सर्व पडतंय। ये तुम मेरे को दे दो। हाँ भेजता हूँ भाई अमन भैया स्कूल लो। मस्त गिर रहा था यार, वो बाजू में से नहीं हुआ। अरे अंधेरा हो गया था ना, मेरे इसमें दिख नहीं रहा। आ गया, मेरे में आया थोड़ा। स्कूल से उधर गया था, ये बाजू में स्कूल है। वो तो छुट्टी चालू हुई थी, हुआ नहीं तो फिर पता चला। सर आज जो अभी एक घटना हुई है उसके बारे में क्या जानकारी? नवगर पुलिस स्टेशन के एरिया में रास्ता जो है उसके नीचे की मिट्टी निकल गई है और इसकी वजह से रास्ता जो है पूरा अभी यूज़ के लिए बंद कर दिया गया है और इसमें कोई जीवित हानि नहीं हुई है। आगे की कार्रवाई जो है इन्वेस्टिगेशन हम कर रहे हैं। थँक्यू सर। आज आता इंद्रलोक फेज 3मध्ये RNA बिल्डिंगचं काम चालू होतं। त्या ठिकाणी अख्खं जवळजवळ 40-1 फूट फ्लोरिंग लागलं होतं आणि फ्लोरिंग सगळं कोसळलं आहे आणि त्यामुळे आजूबाजूची माती खाली येऊन रस्त्याखालची मातीसुद्धा ढासळलेली आहे आणि अशा परिस्थितीत आजूबाजूच्या बिल्डिंगमधल्या आणि बघणाऱ्या प्रथमदर्शी लोकांचं असं म्हणणं आहे की त्या ढिगाऱ्याखाली काही लोक पण अडकली असतील। आता आम्ही आज पोलीस स्टेशनला आलो आहे। पोलीस स्टेशनला तसं एक आम्ही PI साहेबांना कळवलेलं आहे की असं असं झालं आहे आणि आमची तशी लिखित तक्रार एक दिलेली आहे की याच्यात जीवितहानी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून। पण यापूर्वी जर महापालिकेकडून आलेल्या अधिकाऱ्यांचं वागणं बघितलं असेल तर ते बोराडी म्हणून एक साहेब म्हणे आलेले तिथे आणि त्याने म्हटलं आमचा काही त्याचा संबंध नाही आणि ते निघून गेलेले आहेत। आज शनिवार आहे, महापालिकेचे कुठलाही कर्मचारी ऑफिसमध्ये नाही, पण काही जे 2 कर्मचारी आले होते त्यांनीसुद्धा काही दुसरं उत्तर दिलं नाही। यावरून असं दिसून येतं की महापालिका किती निष्क्रिय आहे। तर आम्ही आज इथे पोलीस स्टेशनला येऊन आमच्या एक तक्रार दिलेली आहे, निवेदन दिलेलं आहे। बघूया पुढे इंद्रलोकच्या इथे जी दुर्घटना घडली आहे इथे काही जण त्या मलब्याखाली किंवा त्या जमिनीखाली मातीखाली दबले असण्याची शक्यता आहे। मात्र कुठल्याही प्रकारे इथे कुठेतरी ते रेस्क्यू ऑपरेशन राबवणं तातडीने गरजेचं आहे। ते कुठेही राबवलं जात नाही आणि कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही। पोलीस फायर ब्रिगेडचं सांगतात, फायर ब्रिगेड आमची जबाबदारी नाही म्हणत आहे, MMRDवर ढकलतात। तर अशा प्रकारे महानगरपालिकासुद्धा जबाबदारी घ्यायला तयार नाही। मीरा भाईंदर काँग्रेसतर्फे आम्ही पोलिसांना येऊन हेच निवेदन दिलं आहे की MMRD असेल, महानगरपालिका असेल, फायर ब्रिगेड असेल, पोलीस असतील, या सगळ्यांनी मिळून संयुक्त विद्यमानाने एक रेस्क्यू ऑपरेशन राबवलं पाहिजे जेणेकरून जर प्रायमा फेजी कोण तिकडे दबला असेल तर त्याचा जीव वाचवला जाईल। नाहीतर उद्या खाजगी बिल्डरनेच जर ते करायचं असेल तर बिल्डर ही दुर्घटनांना पहिलं याच्यामध्ये माणसांचं नुकसान होतं, जीवितहानी होते आणि प्रशासनाने हात झटकून चालणार नाही। आज आता इंद्रलोक फेज 3मध्ये RNA बिल्डिंगचं काम चालू होतं। त्या ठिकाणी अख्खं जवळजवळ 40-1 फूट फ्लोरिंग लागलं होतं आणि फ्लोरिंग सगळं कोसळलं आहे आणि त्यामुळे आजूबाजूची माती खाली येऊन रस्त्याखालची मातीसुद्धा ढासळलेली आहे आणि अशा परिस्थितीत आजूबाजूच्या बिल्डिंगमधल्या आणि बघणाऱ्या प्रथमदर्शी लोकांचं असं म्हणणं आहे की त्या ढिगाऱ्याखाली काही लोक पण अडकली असतील। आता आम्ही आज पोलीस स्टेशनला आलो आहे। पोलीस स्टेशनला तसं एक आम्ही PI साहेबांना कळवलेलं आहे की असं असं झालं आहे आणि आमची तशी लिखित तक्रार एक दिलेली आहे की याच्यात जीवितहानी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून। पण यापूर्वी जर महापालिकेकडून आलेल्या अधिकाऱ्यांचं वागणं बघितलं असेल तर ते बोराडी म्हणून एक साहेब म्हणे आलेले तिथे आणि त्याने म्हटलं आमचा काही त्याचा संबंध नाही आणि ते निघून गेलेले आहेत। आज शनिवार आहे, महापालिकेचे कुठलाही कर्मचारी ऑफिसमध्ये नाही, पण काही जे 2 कर्मचारी आले होते त्यांनीसुद्धा काही दुसरं उत्तर दिलं नाही। यावरून असं दिसून येतं की महापालिका किती निष्क्रिय आहे। तर आम्ही आज इथे पोलीस स्टेशनला येऊन आमच्या एक तक्रार दिलेली आहे, निवेदन दिलेलं आहे। बघूया पुढे